तुम्ही आज देखील बँकमध्ये एफ-डीच करतायत का? असं करून तुम्ही तुमच्या पैशाचं व्हॅल्युएशन वाढवत नाही, तर कमी करताय. कसं? मी सांगतो. तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतामध्ये महागाईचा दर, इन्फ्लेशन रेट साधारणतः एव्हरेजली जरी आपण कॅल्क्युलेट केलं तर एक 8% आहे. म्हणजे दरवर्षी आपल्या भारतामध्ये महागाई ही 8% ने वाढते. आणि तुम्हाला बँकेमध्ये जो व्याजदर दिला जातो नॅशनलाइज बँकेमध्ये हा 7 ते 8% आहे. म्हणजे उदाहरणासाठी एक उदाहरण घेऊ आपण. की जर तुम्ही बँकेमध्ये 1,00,000ची एफ-डी केली, तर त्याच्यामध्ये एका वर्षाच्या अखेरीस तुम्हाला 7 ते 8,000 रुपये वाढून मिळतात. आणि त्या एका वर्षामध्ये भारतामध्ये महागाई किती टक्के वाढलेली आहे? 8%. म्हणजे वरतून व्याजामध्ये मिळणारे 8,000 तुमचे कुणी खाऊन टाकले? त्या महागाईनेच खाऊन टाकले. म्हणजे तुमच्या 1 वर्ष अखेर त्या 1,00,000चं व्हॅल्युएशन किती आहे? 1,00,000 आहे. कुठलाही फायदा त्याच्यामध्ये झालेला नाही. कारण तुम्ही जो व्याज 8% कमवलंय ते महागाईनेच खाऊन टाकलेलं आहे. आता ह्याच्याच अपोझिटमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये केली, तर एक 12.5% कंपाउंडिंग इंटरेस्टने जरी आपण कॅल्क्युलेट केलं, तर पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये तुमच्या 1,00,000चे 2,00,000 होतात. त्याच्या पुढच्या आणखीन 5 ते 6 वर्षामध्ये तुमच्या 1,00,000चे जवळपास 4,00,000 होतात. म्हणजे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 12 वर्ष किंवा 11 वर्ष जर पैसे ठेवले, तर तुमच्या 1,00,000चे 4,00,000 होतात. त्याच्या पुढे जरी आणखीन तुम्ही एक 5-6 वर्ष वाढवले, तर तुमच्या त्या 1,00,000चे 8,00,000 रुपये जवळपास अमाउंट बनू शकते. म्हणजे एवढा जास्त फायदा तुमचा म्युच्युअल फंडमध्ये होतो. त्याच्यामुळं विचार करा आणि बँकेपेक्षा म्युच्युअल फंडमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही कधीही फायद्याची ठरते. याचा नक्की तुम्ही विचार करून आजच तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा. त्यासाठी नक्की आम्हाला भेट द्या. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.